नमस्कार, बेधडक क्लबमध्ये स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, बॉलिवूडची झगमगती दुनिया दुरून किती आकर्षक वाटत असली तरी ती तितकीच बदनाम सुद्धा आहे. या चंद्री दुनियेला एक काळी किनार आहे. कास्टिंग काउच हे सुद्धा बॉलिवूडमधलं कटू सत्य आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या स्ट्रगल करणाऱ्या अनेक तरुण तरुणींना या जाळ्यात ओढलं जातं, त्या जाळ्यात सापडतात. हे सगळं खुलेआमपणे सांगण्याचं धाडस कुणी करतं तर अनेक जण गप्प राहून सहन करणं पसंत करतात. पण सरोज खान आज जे बोलल्या ते चीड आणणार आहे. पण त्यावरही धक्कादायक आहे ते काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांचं वक्तव्य. कास्टिंग काउच हा शब्दप्रयोग सिने इंडस्ट्रीत जन्माला आला असला तरी तो आज त्यापुरता मर्यादित नाही. संसदेही याला अपवाद नसावी ही बाब चिंताजनक आहे. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात जिथे कायदे बनतात तिथं आज महिला सुरक्षित नसाव्यात यासारखी दुसरी धक्कादायक गोष्ट कुठली? अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांना खुश केल्याशिवाय स्टारडमपर्यंत पोहोचणं शक्य नाही अशी कबुली अनेक अभिनेत्रींनी आत्तापर्यंत दिली आहे. पण लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असं होत असेल तर न्याय मागायचा कुठं? बॉलिवूड भाकरी देतं म्हणून कोणताही अत्याचार सहन करायचा आणि राजकारणात झपाट्यानं यश मिळवण्याकरता अशा प्रकारांना बळी पडायचं? करण जोहर, रणबीर सिंग, राधिका आप्टे, कंगना राणावत आजच्या आघाडीच्या असणाऱ्या किती कलाकारांची नावं घेऊ? कधी ना कधीतरी आपल्याला कास्टिंग काउचला बळी पडावं लागलं हे त्यांनी मान्य केलंय. अगदी अलीकडे दक्षिणेतल्या श्रीरेड्डी या फिल्म इंडस्ट्रीतल्या अभिनेत्रीनं अत्याचाराविरोधात टॉपलेस आंदोलन केलं. आपली विचारसरणी क्षणभर बुरसटलेली असं मानलं तर मग प्रगत समजली जाणारी अमेरिका याला अपवाद आहे का? अजिबात नाही. अमेरिका देखील याला अपवाद नाही. अशा अत्याचारांच्या विरोधात हॉलिवूडमधल्या अभिनेत्रींनी मध्यंतरी मी टू अशा प्रकारची एक हॅशटॅग मोहीम उघडली होती. या पुरुषी मानसिकतेला आज कोणताच देश आणि कोणतंच क्षेत्र अपवाद नाहीये का? उघडपणे काही जण बोलतात, काही जण बोलत नाही इतकंच. याचा अर्थ गुन्हा घडत नाही असं नाहीये का? तर काम मिळणार नाही म्हणून काही जण अत्याचार होऊन सुद्धा गप्प बसतात का? रेणुका चौधरी यांचं वक्तव्य राजकारणी गांभीर्यानं घेणार का? पवित्र समजल्या जाणाऱ्या संसदेत जर असे प्रकार होत असतील तर आजपर्यंत त्यावर कुणीच का बरं बोललं नाही? बॉलिवूड, टॉलिवूड, मॉलिवूड डर्टी पिक्चर्स बनलेत. जे स्टार किंवा राजकीय घराण्यात जन्माला आलेले नाहीत त्यांच्यासाठी या क्षेत्रात करिअर करणं इतकं अवघड आहे? त्यांना इतकी कॉम्प्रोमाइजेस करावी लागतात? महिला समोर येऊन बोलाव्यात यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी समाजानं आणि त्याहीपेक्षा मीडियानं काय करायला हवं? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास बेधडक कार्यक्रमात डर्टी पिक्चर्स. डर्टी पिक्चर्स चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. डर्टी पिक्चर्स या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत श्रद्धा बेलसरे. श्रद्धा बेलसरे या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या माजी संचालिका आहेत. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील नाशिकहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. हेमलताजी, आपलं स्वागत. मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मुंबईहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. मृण्मयी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायना एनसी या दिल्लीहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. शायनाजी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. सुरुवात अर्थात शायनाजींपासून करूया. शायनाजी, पिक्चर्स का तो डर्टी पिक्चर हे समोर आलं, परंतु संसद सुद्धा डर्टी पिक्चर बनली आहे. आता संसदेच्या बाहेर आपल्याला पॉपकॉर्नची मशीन लावायला लागतील का? कारण तिकडे सुद्धा आम्हाला कास्टिंग काउच आहे असं कळलं. आत्तापर्यंत आम्हाला महिलांच्या अत्याचारांच्या विरोधातले कायदे करण्याची जागा, महिलांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याची जागा म्हणून आम्ही संसदेकडे पाहत होतो. परंतु आज इतके वर्ष संसदेच्या सदस्य असलेल्या रेणुका चौधरी यांनी संसदेचं खरं रूप उघडं केलंय का? संसदेमध्ये काम करणाऱ्या महिला सुद्धा आता सुरक्षित नाहीत. त्याच्याकरता असुरक्षित व्हायला कथुआ किंवा इतर कुठल्या गावात जायची गरज नाही. संसदेतली महिला सुद्धा असुरक्षित आहे असा याचा अर्थ होतोय. काय सांगाल आपण शायना एनसी?
उदय जी, सबसे पहले आज 21वीं सदी में महिला ने नाम कमाया है, सक्षम है अपने बलबूते। अभी जो लोग कहते हैं कि कास्टिंग काउच है, मैं ये पूछना चाहती हूँ, क्या ये चॉइस आपका नहीं है? बलात्कार और कास्टिंग काउच में जमीन आसमान का फर्क है। बलात्कार में आपके पास कोई चॉइस नहीं और ये एक शोषण है, एक विकृत मानसिकता की। कास्टिंग काउच में भी दरिंदे हैं हमारे समाज में, लेकिन हर एक महिला तय कर सकती है कि वो उनका सम्मान कैसे किया जाए। समझ लीजिए कि कोई व्यक्ति असम्मानित कर रहा है एक महिला को, तो उनके पास चॉइस है टू एक्सपोज, टू स्पीक अप एंड टू फाइल अ कंप्लेंट। मैं मानती हूं कि जो रेणुका जी ने कहा, मैं उनसे एक तरफ से सहमत हूं कि महिलाओं को पद मिलना चाहिए, कद मिलना चाहिए राजनीति में जहां वो पोजीशंस ऑफ पावर में है। लेकिन जो एक महिला को एक चॉइस है, वो है कि आपको विक्टिम बनना है या आपको सर्कमस्टेंस चूज करना है। सर्कमस्टेंस आपके आधार पे आप तय कर सकते हैं कि किसी को आपके साथ शोषण करना चाहिए या नहीं। और इसमें मैं गर्व से कह सकती हूं कि भारत जैसे देश में, जहां संस्कृति सभ्यता है, जहां विचारधारा है, आपको बहुत कम ऐसे केसेस देखने मिलेंगे आज, क्योंकि हम टैलेंटेड है, हमारे पास मेरिट है और स्ट्रगल करना, संघर्ष करना ये स्वाभाविक है हर एक क्षेत्र में। किसी को जल्दी मिलता है, किसी को बाद में मिलता है, लेकिन जो आपके विचारधारा और आपकी सोच के साथ कॉम्प्रोमाइज करते हैं, तो मुझे लगता है ये बहुत ही अफसोस कमेंट्री है भारत के महिलाओं के ऊपर। तो कृपया सरोज जी हो या रेणुका जी, ये पहले स्वीकार कीजिए कि महिला कितने आगे बढ़ चुके हैं, कितना उन्होंने अपने बलबूते किया है, अपने मेरिट और अपने टैलेंट पे। और अंत में मैं सिर्फ ये कहना चाहूंगी उदय जी कि सतगुरु जी ने बिल्कुल एक बहुत अच्छा वाक्य कहा है कि जब एक महिला बाहर जाती है, सबसे आसान है उनको, उनके कैरेक्टर को असैसिनेट करना, अफवाहें फैलाना, और खास तौर से जब एक महिला रेजिस्ट करती है और ना बोलती है, उनके बारे में गंदी गंदी बातें करना। लेकिन विमेन इन द 21st century need to play the competency card and not the compassion card कि मेरे साथ गलत हुआ, मेरे साथ अन्याय हुआ, मैं सक्षम हूं, मैं कर दिखाऊंगी, कोई रोके ना रोके, मौका आएगा, क्योंकि हमेशा सच्चाई की जीत होती है। शहाना जी, तुम्ही बरेच मुद्दे मांडले। त्यातला पहिला जो मुद्दा होता तो पद आणि कद मिळवण्याकरता कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही असं म्हणताय, परंतु संसदेच्या इतके वर्ष सदस्य असलेल्या काँग्रेसच्या अतिशय वरिष्ठ नेत्या असलेल्या रेणुका चौधरी स्वतः सांगतायत की अशा प्रकारची कॉम्प्रोमाइजेस करायला लागतायत। आपल्या पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये पद आणि कद मिळवायला तन द्यावं लागतं का? बिल्कुल भी नहीं, क्योंकि भारतीय जनता पार्टी के पास एक विचारधारा है, एक सोच है और एक संस्कृति है। मैं ये कोई पार्टी का मुद्दा नहीं बनाना चाहती हूँ, क्योंकि हर एक बड़े दल में कभी कभार कुछ गलत लोग भी मिलते हैं, लेकिन एक महिला के ऊपर है कि उनको सम्मानित किस ढंग से किया जाए। समझ लीजिए कि कोई व्यक्ति गलत अंदाज से पेश आ रहा है, लेकिन आपके ऊपर है कि आप उनके बातों में फंसे, उनके बातों में आपके करियर को आगे बढ़ाना चाहते हैं, जो सिर्फ एक कॉम्प्रोमाइज है, या फिर आपको अपने बलबूते, अपने आत्मसम्मान के साथ आगे बढ़ना है। आपल्या सोबत हेमलता पाटील आहेत। हेमलता पाटील, प्रत्येक ठिकाणी जसं किचड असतं, चिखल असतो, त्यात कमळ असतो, त्यामुळे कमळचा निशाण असलेली भाजप यापासून मुक्त एखादा अपवाद असू शकतो, अशा प्रकारचा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतलेला असला तरी काँग्रेस ज्याच्या अध्यक्षाच मुळात एक महिला आहे, किंबहुना या आधी देखील पंतप्रधान महिला होत्या, अध्यक्षा महिला होत्या, त्या पक्षाच्या एका महनीय सदस्यांनी कास्टिंग काउचबद्दल बोलणं आणि पद आणि कद मिळवायला तनाचा व्यापार करावा लागतो अशी धक्कादायक कबुली देणं, हेच आपल्या पक्षाची 125 वर्षापेक्षा जास्त असलेली संस्कृती आहे का? आपल्या पक्षामध्ये पद आणि कद मिळवलेल्या प्रत्येक महिलेला अशा प्रकारचं कॉम्प्रोमाइज करावं लागलं असा निष्कर्ष यातून निघतो। हा किती धोकादायक आणि चुकीचा संदेश आहे याची आपल्याला कल्पना आहे हेमलताजी? हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने समोर आलेलं आहे।
खरं त्या सरोज खानच्या स्टेटमेंटबद्दल त्या बोलल्या आणि त्या बोलताना असं बोलल्या की फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाहीये तर संसदेमध्ये सुद्धा हे होतं आणि यामध्ये प्रत्येकाने मी टू या मोहिमेमध्ये सामील झालं पाहिजे. आता त्यांना संसद म्हणायचं होतं की पॉलिटिक्समध्ये म्हणायचं होतं हे मला आता या मोमेंटला सांगता येणार नाही. परंतु हे उदयजी आपण सगळीकडे बघतो, सगळीकडे आपल्याला हे पाहायला मिळतं, सगळीकडे ऐकायला मिळतं. पॉलिटिक्समध्ये सुद्धा अनेक महिलांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने कंप्लेंट्स केलेल्या आहेत. 8-10 वर्ष पॉलिटिक्समध्ये राहिल्यानंतर माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला, माझ्यावर विनयभंगाचा प्रयत्न झाला, अशा कंप्लेंट्स केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचं पुढे काय होतं ते नक्की माहीत नाही आहे. बऱ्याच वेळा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असते, बऱ्याच वेळा मजबुरी असते, पण हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. गेल्या 25 वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे, काँग्रेस पक्षाची कार्यकर्ते आहे, काँग्रेस पक्षामध्ये अनेक इलेक्शन्स मी लढले, पण मला कधीही अशा पद्धतीचा अनुभव आला नाही. या ठिकाणी पक्षाचा विषय नाही, हे व्यक्तिसापेक्ष आहे आणि प्रत्येक व्यक्तीने ठरवायचं की कुठल्या पक्षामध्ये, प्रत्येक पक्षामध्ये चांगल्या आणि वाईट ह्या प्रवृत्ती आहेत. तर प्रत्येक व्यक्तीने ठरवलं पाहिजे की मला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. याचा अर्थ रेणुकाजी म्हणल्या ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, काँग्रेसमधला सार्वत्रिक अनुभव नाही अशी सारवासारव आपण करताय. कारण त्या संसदेतल्या एक फार ज्येष्ठ सदस्य आहेत, यापूर्वी देखील संसदेत त्यांनी अनेक विधानं केली होती. उदयजी मी सारवासारव मुळीच करत नाहीये. त्या असं नाही म्हटलं की माझ्या पक्षामध्ये माझ्यावरती असा अन्याय झाला. त्या इन जनरल हे वाक्य बोलल्या. त्यांच्या अनेक मैत्रिणी असू शकतात संसदेमध्ये, अनेक राजकीय व्यक्तींना त्या भेटू शकतात आणि एकमेकांशी चर्चा होत असेल, एकमेकांशी डिस्कशन्स होत असतील आणि त्याच्यामधून काही गोष्टी पुढे येत असतील. पण बऱ्याच वेळा दुर्दैवाने काय होतं की महिला पुढे येत नाही सांगायला. कारण हे सांगताना कशा पद्धतीने सांगायचं. आणि मी आता एक हॉलिवूडच्या अभिनेत्रीची मुलाखत ऐकली आणि ती म्हटली की कास्टिंग काउचचा विषय जर काढला तर तुमचं करिअर संपून जाईल. मग कधी भीती असते, कधी वैयक्तिक महत्वाकांक्षा असते आणि त्या भावनेतनं ह्या बोलल्या असतील. उदयजी सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचा आहे की आज त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना ट्विटरवरती ट्रोल केलं गेले आहे, जे त्यांच्याबद्दलचे अश्लील कॉमेंट्स पास केलेले आहेत, ही आपली लोकशाही आहे का? आणि या आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीने एका महिलेबद्दल एखादं मत व्यक्त केल्यानंतर आपण अशा पद्धतीने व्यक्त व्हावं का, हाही कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे ना. जसं सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जाणं हे चूक आहे, तसंच अशा प्रकारचं वक्तव्य करताना भान बाळगणं देखील गरजेचं आहे, याची देखील जाणीव असायला हवी. आत्ता जे आपण महत्त्वाचं विधान एका हॉलिवूड अभिनेत्रीचं दिलेलं आहे की तिला अशी भीती वाटली होती की कास्टिंग काउचबद्दल बोललं तर आपलं करिअर संपून जाईल. म्हणून मग अशी कधी भीती वाटली की आपलं करिअर संपून जाईल, कास्टिंग काउचबद्दल उघडपणे बोलता सुद्धा येणार नाही? आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे का? अशा प्रकारचे ग्रुप्स असू शकतात एक वेळ की ह्या कॅम्पमध्ये त्या कॅम्पमध्ये हे असू शकतं, परंतु कास्टिंग काउच इतक्या सर्रास आपल्याकडे आहे का? कास्टिंग काउच आहे असं वाटतं? नाही, आता ह्या ना 2-3 फार वेगवेगळे मुद्दे आहेत. कधीही कास्टिंग काउचबद्दल आत्तापर्यंत कुठलीही मुलगी मराठी इंडस्ट्रीमधली येऊन समोर बोललेली नाही आहे. मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीतल्या कास्टिंग काउचकडे येण्याच्या अगोदर एक मुद्दा मला मांडावासा वाटतो, ते म्हणजे जसं आपण म्हणतो की महिलांना शारीरिकदृष्ट्या सक्षम केलं गेलं पाहिजे. उद्या जर का कोणी तुमच्यावरती हल्ला केला तर तुम्हाला त्याला प्रतिकार करता आला पाहिजे, पण मानसिक सक्षमीकरणाबद्दल कोणीच बोलत नाही. ह्याचं कारण म्हणजे जर का एखाद्या मुलीवरती कास्टिंग काउच सारख्या प्रसंगाला तिला सामोरं जावं लागत असेल तर उद्या जर का ती मुलगी बोलली तर तिला अनंत गोष्टींचं टेन्शन असतं. एक म्हणजे समाज आपल्याबद्दल काय म्हणेल, ह्याचं कारण म्हणजे कुठेतरी अशा प्रसंगाला, आता सपोज एखाद्या डिरेक्टरने तुम्हाला रात्री 12 वाजता ऑडिशनसाठी बोलवलं आणि तुम्ही तिकडे गेलात, तर यामध्ये तुमची सुद्धा थोडीशी चूक अशी आहे की तुम्ही ज्या जगामध्ये राहता तेव्हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे की एक ठराविक वेळ, जशी कॉर्पोरेटमध्ये सुद्धा कामाची वेळ असते, ती वेळ संपल्यानंतर तुम्ही कोणालाही एंटरटेन नाही करता कामा. आणि दुसरी गोष्ट, जर का खरोखरच मोठी माणसं, जे मोठे मासे आपण म्हणूया, मला आत्तापर्यंत असा कुठलाही अनुभव आलेला नाही आहे पहिल्यांदा, पण ते जर का इतरांबरोबर असे वागत असतील आणि त्या गोष्टी आमच्या कानावरती येत नसतील तर कदाचित हे कारण असू शकतं की त्या मुली केवळ भीतीपोटी, की त्यांचे संबंध कदाचित खूप लोकांबरोबर, मोठ्या लोकांबरोबर असतात म्हणून सुद्धा घाबरून जाऊन शांत बसतात. दुसरी गोष्ट म्हणजे
त्या मुलींच्या मध्ये आपल्याला जिंकायचंय किंवा पुढे जायचंय हे इतकं वेड्यासारखी त्यांची महत्वाकांक्षा असते आणि त्याच्या पलीकडे त्यांना काही दिसत नसतं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे कदाचित आपण गप्पा बसलो तर पुढे जाऊन एखादी मोठी संधी आपल्याला मिळेल याच्याबद्दल त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. पण अजूनही मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्री खूप नातेसंबंधांना जपणारी आहे आणि मराठीमध्ये खूप चांगली चांगली माणसं आहेत जी इझिली अप्रोचेबल आहेत. तुम्ही त्या लोकांपर्यंत गेलात तर ती माणसं तुम्हाला निश्चित पद्धतीने मदत करू शकतात. म्हणजे महेश मांजरेकर सर असतील किंवा रवी जाधव आहे, संजय जाधव आहेत, ही सगळी चांगली माणसं आहेत. म्हणजे तुम्ही जितक्या मोठ्या लोकांचं नाव घेऊ ती अत्यंत उत्तम माणसं आहेत आणि ती एका पायावरती अशा मुलींना मदत करायला तयार असतील. पण त्या मुलींनी समोर येण्याची गरज आहे, त्या मुलींनी तोंड उघडून बोलण्याची गरज आहे. आणि त्या मुली बोलल्यानंतर आता जो सोशल मीडियावरती ट्रोलिंगचा विषय निघाला होता, आज कुठलीही गोष्ट टाकायची भीती वाटते कारण तुम्हाला इतक्या विचित्र गोष्टींना एका सेकंदभरामध्ये फेस करायला लागतं आणि ट्रोलिंग करणाऱ्यांना भाषा नसते. शिव्या शापांपासून प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती ते टाकतात. सो हा जो सामाजिक दबाव आहे ना, याच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे, तरच या गोष्टी कमी होऊ शकतील. मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे मृण्मयी. एका प्रख्यात आय डोंट वॉन्ट टू नेम पण एका प्रख्यात हिंदी चित्रपटातल्या अभिनेत्रींनी सांगितलं की टाळी एका हाताने वाजत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. नोबडी इज अ विक्टिम, ऑल आर प्लेयर्स. कितपत खरं आहे हे? खरं आहे. ही मला एक आलेला अनुभव मी सांगते. मला मध्यंतरी 1.5-2 वर्षांपूर्वी एक फोन आला होता कुठल्या तरी एका सिनेमासाठी. का मला ते मी इतकं खिचगंटीत सुद्धा पकडलं नव्हतं, इतकं माझ्यासाठी ते महत्वाचं नव्हतं कारण मी स्वतः एक स्ट्रॉंग बाई आहे. तर फोन आला होता की असं असं XYZ एक प्रोजेक्ट आहे पण कॉम्प्रोमाइज करायला लागेल. आणि हल्ली ही गोष्ट इझिली बोलतात बरं का, फोनवरती सहज सांगण्यासारखी गोष्ट झाली की कॉम्प्रोमाइज आहे, तुम्ही रेडी आहात का. मी हसले आणि म्हटलं यापुढे मला फोन करू नका प्लीज. आणि मी फोन कट केला. परत त्या माणसाने मला फोन नाही केला. पण जर का माझं उत्तर वेगळं असतं की हो मी तयार आहे, मला फिल्ममध्ये काम पाहिजे, तर मग ही टाळी एका दोन्ही हातांनी वाजली असती. आणि हाच तर खरा मुद्दा आहे. श्रद्धा बेलसरे, गेले 40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण आपण अत्यंत जवळून पाहिलेत. तर ते जवळपास आय थिंक 30 इयर्स 30 वर्ष आपण मंत्रालयात माहिती संचालिका म्हणून काम करत होतात. राजकारणाचे अनेक पिढ्या आपण पाहिल्यात, तशाच महिला राजकारणांच्या देखील पिढ्या पाहिल्यात. आज रेणुका चौधरी यांनी वक्तव्य जे केलं त्याच्यामुळे आपल्याला धक्का बसला की राजकारणात हे यापूर्वी कधीच नव्हतं आणि आत्ताच सुरू झालंय. राजकारणामध्ये अशा गोष्टी असतील किंवा नसतील मला माहिती नाही कारण मी राजकारणात नाही आहे. पण मी ज्या मंत्रालयामध्ये काम केलं किंवा प्रशासनामध्ये काम केलं त्याचे एक प्रतिनिधी म्हणून मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगायची आहे की अशा प्रकारे एक गोष्ट म्हणजे सगळ्याच महिलांकडे तसं बघणं चुकीचं आहे. प्रशासनामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही एक शॉर्टकट घेतला तर त्याचा शॉर्ट टर्म फायदा होऊ शकेल मे बी, परंतु तुम्हाला जर एखाद्या विषयामध्ये काम करून तुमचा ठसा उमटवायचा असेल, नाव मिळवायचं असेल तर तुम्हाला सातत्य पाहिजे, कर्तबगारी पाहिजे, बुद्धिमत्ता पाहिजे आणि काम करण्याची तयारी पाहिजे. तुम्ही घर दार संसार नातेवाईक हे सगळं सांभाळून महिला म्हणून तुम्हाला जास्त स्वतःला सिद्ध करत असताना जर अशा प्रकारे बोलल्या जात असेल तर हे खूप धक्कादायक आहे आणि माझ्यासाठी वेदनादायी आहे. मंत्रालयामध्ये किंवा प्रशासनामध्ये असं होत नसेल असं माझं म्हणणं नाही आहे. एखाद दुसरा अपवाद असेल पण तुम्ही 50% लोकसंख्या असलेल्या लोकांना असं सगळ्यांना एका याच दृष्टीने बघत असाल हे अतिशय धक्कादायक आहे. हे धक्कादायक आहे, वेदनादायक आहे आणि तुम्ही सगळ्यांची बदनामी एका क्षणात देखील आहे. आक्षेपार्ह घृणास्पद आहे. ऍब्सोल्युटली. मगाशी शहाना यांची हाच मुद्दा मांडत होता. शहाना यांची अशा प्रकारचा कास्टिंग काउच असायला कोण कारणीभूत आहे? पुरुषी मानसिकता की महिला का महिलांचं त्याबद्दल दुबळं असणं? नेमकं काय कारणीभूत आहे? व्हॉट इज रिस्पॉन्सिबल? मुझे लगता है उदय जी सच बोलूं तो दोनों। फिल्म क्षेत्र में जब एक पुरुष शोषण करना चाहता है और एक महिला तैयार है वो शोषण के लिए अपने करियर के लिए आगे जाना, तो दोनों गुनहगार हैं और मैं मानती हूँ कि कोई विक्टिम नहीं है। लेकिन जब पुरुष कुछ गलत कर रहा है और महिला विक्टिम नहीं बनना चाहती है और अपनी आवाज बुलंद करती है तो वो सही मायने में एक विसिल ब्लोअर है। ये रहा
एक क्षेत्र का। अभी राजनीति में आप देखिए तो परिस्थिति अलग है, संघर्ष करने की आवश्यकता है, हम सब जानते हैं, लेकिन महिलाओं को पद जब तक नहीं मिले, आरक्षण जब तक नहीं मिले, हम अपनी आवाज बुलंद नहीं कर सके, तो आप हमेशा एक वल्नरेबल स्टेज में रहेंगे। मैं कास्टिंग काउच की नहीं बात कर रही हूं, मैं सिर्फ बोल रही हूं वल्नरेबिलिटी कि कोई पुरुष आपके ऊपर मेहरबानी करके आपको टिकट देंगे या आप आगे बढ़ेंगे या आप किस दृष्टि से कर सकते हैं। इसलिए मैंने शुरुआत में ही कहा विचारधारा बहुत ही जरूरी है, संस्कृति सभ्यता है, तब आप कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे। एम्बिशन हो या आपका पर्सनल पाथ या आपका जो ड्राइव है वो अपने तरफ है, जो आप टैलेंटेड हैं और आप सही मायने में मेहनती हैं, तो आपको कॉम्प्रोमाइज करने की आवश्यकता नहीं, क्योंकि बहुत सारे ऐसे महिला हैं जिन्होंने राजनीति में भी कर दिखाया है और उनके लिए कोई कास्टिंग काउच नहीं था, सिर्फ एक था संघर्ष संघर्ष संघर्ष। बरोबर आहे, परंतु संघर्षाचा दुसरा एक पर्याय शब्द आपल्याकडे दुर्दैवाने निर्माण झाला आहे शहाना एनसी, आणि तो म्हणजे शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकट, शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म, इन्स्टंट इन्स्टंट इन्स्टंट. राजकारणामध्ये इन्स्टंट यश मिळवण्याकरता अशा प्रकारची कॉम्प्रोमाइजेस केली जातात. काय सांगाल त्याबद्दल? आणि तिथूनच कुठेतरी राजकारणातल्या कास्टिंग काउचचा सुद्धा जन्म होतो. काय सांगाल? नहीं, लेकिन कास्टिंग काउच कब होता है? जब आप अपने आप को एक्सप्लॉइट करने दे रहे हैं, किसी को ये हक दे रहे हैं कि आप मुझे एक्सप्लॉइट कीजिए और आप मुझे कुछ दीजिए, तो इट्स लाइक अ क्विड प्रो को, इट्स लाइक करप्शन, जहां आप कुछ ले रहे हैं कुछ दे रहे हैं जो गलत है. तो मैं मानती हूं कि जो हमें सही में आज विसिल ब्लोअर्स यानी कि लोग जिनके साथ कुछ गलत हुआ है, जहां किसी को सजा देने की आवश्यकता है, तो वो सजा है सोशल ऑस्ट्रेसाइजेशन. उदय जी, आप जानते हैं, आप एक बहुत ही वरिष्ठ पत्रकार हैं, कि जो आप एक्सपोज करते हैं एक गलत नेता को, जो गलत कर रहा है कोई एक वल्नरेबल महिला के साथ, तो ये बहुत ही डैमेजिंग है एक व्यक्ति के करियर के लिए और उनके प्रोफाइल के लिए. तो मैं मानती हूं कि विसिल ब्लोअर्स की आवश्यकता है, हमें बोलने की आवश्यकता है, लेकिन हमें कॉम्प्रोमाइज करने की आवश्यकता नहीं है. हम सक्षम हैं, हम टैलेंटेड हैं, और जो आपका परफॉर्मेंस है आप हमेशा आगे जाएंगे. शायना जी, आपल्याकडे राज्य महिला आयोग आहे, आपल्याकडे महिलांच्या संरक्षणाचे इतके कायदे गेलेले आहेत, तरी देखील अशा प्रकारचा अत्याचार झाल्यानंतर सक्षम असलेल्या, सक्षम वाटणाऱ्या महिला 25-25, 30-30 वर्ष याबद्दल साधा आवाज देखील उठवू शकत नाहीत. मध्यंतरी एका अभिनेत्याबद्दल 30 वर्षापूर्वी त्यांनी आपल्याशी अतिप्रसंग केला होता, 30 वर्षापूर्वी त्यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, हे बोलायला त्या महिलेला 30 वर्ष लागली. एका चित्रपट अभिनेत्रीने 35 वर्षापूर्वी स्वतःच्या आयुष्यात ते असा दुर्दैवी प्रसंग घडला आणि तो आजही मला छळतो अशी कबुली दिलेली होती. 30-30 वर्ष जातात बोलायला. महिला आयोग आहेत, कायदे आहेत, तरी देखील महिलांमध्ये एवढी ताकद येऊ शकत नाही आहे. हे कशाचं लक्षण आहे असं वाटतं आपल्याला शायना एनसी? दॅट वुमेन डोंट स्पीक, दे स्पीक द सेम लँग्वेज, द लँग्वेज ऑफ सायलेन्स ऑल द टाइम. दिस पॉइंट ऑफ योर्स इज वेरी वैलिड, क्योंकि हिम्मत लगती है. कभी कभार ये भी सोच नहीं समझ में आता है कि कोई कुछ गलत कर रहा है या मैं कुछ इमेजिन कर रही हूँ, लेकिन जो आपके साथ कोई एक ऐसे व्यक्ति पेश आए, कोई भी क्षेत्र में हो, राजनीति को छोड़िए, फिल्म्स को छोड़िए, जहाँ वो कहते हैं कि मैं आपको आगे बढ़ाऊंगा आपके करियर को और आप ये कीजिए इसके जगह, तो ये एक एब्सोल्यूट केस है जहां आपको एक्सपोज करने की आवश्यकता है, बोलने की आवश्यकता है और रजिस्टर करना है कंप्लेन. क्योंकि जो कानून का खौफ है, तो शायद ये दरिंदे 2-3 बार नहीं 10 बार सोचेंगे. लेकिन जो हम एक कैजुअल अप्रोच अपनाएं, कि जैसे कि सरोज जी ने कहा, और मुझे बहुत आपत्ति लगी जिस ढंग से उन्होंने कहा, अरे उसको 2 वक्त की रोटी तो मिलती है, हमें 2 वक्त की रोटी की जरूरत नहीं है, जरूरी है तो सम्मान पहले और उसके बाद रोटी. और जो ये आप तय कर सकते हैं आपके लिए, कोई और आपको सिखा नहीं सकता है. शायना एनसीने आता महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की 2 वक्त की रोटीपेक्षा
तो मिळणारा सन्मान अत्यंत महत्त्वाचा आहे. मग ते रेणुका चौधरींचं वक्तव्य असेल किंवा सरोज खानचं. त्याच्यामुळे या दोन्ही क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांना आणि आत्ता असणाऱ्या स्ट्रगलर्सना नेमका काय संदेश मिळाला आहे आणि याच्यावरचा उपाय काय, एका ब्रेकनंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत, द डर्टी पिक्चर्स. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय डर्टी पिक्चर हा कार्यक्रम. आज रेणुका चौधरी यांनी संसदेत देखील कास्टिंग काउच असतं अशा प्रकारचं विधान केलं आणि त्याच्या आधी सरोज खान या प्रख्यात नृत्य दिग्दर्शिकेनी कास्टिंग काउचचं एक प्रकारे समर्थन केलं. अर्थात नंतर त्यांनी त्याबद्दल माफी देखील व्यक्त केली. तरी देखील या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींना आणि या क्षेत्रातल्या आत्ता असणाऱ्या स्ट्रगलर्सना काय संदेश गेला हा खरा सवाल आहे. अशा प्रकारच्या कास्टिंग काउचसाठी फक्त मुलींनाच जबाबदार धरायचं का पुरुषांनाच जबाबदार धरायचं, या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत हेमलता पाटील आहेत. हेमलता पाटील, रेणुका चौधरी या कायम सनसनाटी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. मग ते संसदेतलं त्यांचं हसणं असो की ज्याचा उल्लेख पंतप्रधानांनी देखील केला होता आणि त्यांना रामायण या सिरियलची कशी आठवण झाली होती हे देखील त्यांनी संसदेला सांगितलं. अशाच प्रकारचं संसनाटी वक्तव्य त्यांना करायचं होतं का की जेणेकरून पुन्हा एकदा चर्चेत येऊ. परंतु त्यांच्या अशा वक्तव्यानं काँग्रेसबद्दल आणि त्याहीपेक्षा महिलांच्या राजकारणातल्या सहभागाबद्दल काय संदेश गेला, काय वाटतं आपल्याला की आपल्या पक्षाची इमेज नेमकी काय झाली आणि स्ट्रगलर्सना आज काय वाटत असेल. ज्या राजकारणात करिअर करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी आज रेणुकाजींनी कोणता आदर्श समोर ठेवला. मी अगदी विनयपूर्वक तुम्हाला सांगते की आत्ता जे रेणुकाजींचं जे मी वक्तव्य टी व्हीवरती जे बघितलं त्याच्यामध्ये त्यांना सरोज खानच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला गेला आणि त्याला त्यांनी उत्तर म्हणून सांगितलं. तर त्याच्यामध्ये त्यांना संसद म्हणजे नक्की काय अपेक्षित होतं त्याचं स्पष्टीकरण आता त्याच देऊ शकतील. परंतु त्यांना राजकारण म्हणायचं होतं असं समजूनच आपण हा विषय पुढे नेलेला आहे. राजकारण आहे आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आहे. एखाद्या महिलेला जर अशा पद्धतीने जर सामोरं जावं लागत असेल, बऱ्याच वेळा हे बाय चॉईस असतं की परिस्थितीनुसार असतं की हा भाग वेगळा आहे, परंतु यावरती महिलेला सामोरं जावं लागत असेल तर मला असं वाटतं की महिलेनेही विचार करण्याची गरज आहे. आणि राजकारणाच्या बाबतीत असेल असा जर विषय पुढे आला तर नक्कीच या बाबतीत महिला विचार करतील. परंतु हा व्यक्तिगत प्रश्न आहे. राजकारण हा बाय चॉईस घेण्याचा विषय आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा उद्योगधंद्याचा कधीच व्यवसाय असू शकत नाही की ज्याच्यावर महिलेचं सगळं पोट भरतं किंवा तिचा व्यवसाय अवलंबून असतो. त्यामुळे जर तिला राजकारणामध्ये अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर कुठलीही महिला त्याच्यातून बाहेर पडू शकते किंवा तक्रार करू शकते. आणि महिलेच्या संदर्भामध्ये इतके कायदे अस्तित्वात आहे, विनयभंगाची ती तक्रार करू शकते. हे प्रत्येक महिलेने इंडिव्हिज्युअली ठरवायचे की आपल्याला नक्की काय करायचंय आणि आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचंय. हेमलता पाटील, हाच तर सवाल आहे की आपण म्हणताय, हेमलता पाटील आपण म्हणताय विनयभंगाची तक्रार करू शकतात. इथे 30-30 वर्ष एक साधं बोलायला, तक्रार तर खूप दूर की बात रही, साधं बोलायला देखील महिला तयार होत नाहीयेत. महिला आयोग आहेत, महिलांवरचे कायदे आहेत, तरी देखील बोलायला तयार होत नाही आहेत. हे कशाचं लक्षण आहे हा खरा सवाल आहे. आपल्या पक्षासाठी म्हणून नव्हे तर एकूणच राजकारणासाठी म्हणून हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्या पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर विधान केलेलं आहे. जर तुम्ही स्टार किंवा राजकीय घराण्यात जन्माला आला नसाल तर अशा गोष्टींना तुम्हाला सामोरं जावंच लागतं. इज दिस अ प्राइस व्हॉट अ वुमन हॅज टू पे टू एंटर पॉलिटिक्स? हे 100% खरं नाहीये. हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय. तुम्हाला सांगते की आता बलात्काराच्या केसेस बद्दल मध्ये मी एक चर्चा ऐकली आणि त्याच्यामध्ये बलात्काराच्या केसेस खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे यायला लागलेले आहेत. कारण लोकांमध्ये हा अवेअरनेस आलाय की नाही, मी या केसवरती फाईट करू शकतो किंवा समाजाची ती भीती वाटत नाहीये. जसं डोमेस्टिक व्हायलन्सच्या बाबतीत होतं की अजूनही महिला पुढे येत नाहीयेत. तर हे जे आहे की महिला, आता मी एक विशाखा समितीची सांगते की शासनाने प्रत्येक ठिकाणी विशाखा समिती स्थापन केल्या. प्रत्येक कार्यालयामध्ये, एका कार्यालयामध्ये त्याचं हिअरिंग चालू होतं. एक हिअरिंग चालू होतं, एक अधिकारी होती आणि तिने तक्रार केली की मला संबंधित अधिकाऱ्याकडून, पुरुष अधिकाऱ्याकडनं त्रास होतोय.
तिला जेव्हा पुरावे मागितले गेले तर बऱ्याच वेळा त्या महिला पुरावे ठेवत नाहीत किंवा काही शाब्दिक गोष्टी असतात, काही चेहऱ्यावरचे हावभाव असतात, काही स्पर्शाच्या भाषा असतात, हे सगळं महिला एक्सप्लेन करू शकत नाहीत. परंतु दुर्दैवाची गोष्ट उदयजी याच्यामध्ये अशी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ती केस जेव्हा चालू झाली तर त्याच्यामध्ये कारकून असतात, अनेक लोकांच्या थ्रू ही फाईल जाते. नंतर असा विषय आला की ती महिलाच चुकीची आहे, ती महिला चुकीच्या पद्धतीने सांगते, तिची वागणूक चांगली नाही, म्हणून खूप अधिकाऱ्यांनी प्रेशर आणलं आणि मग ती केस ती महिलांनीच परत मागे घेतली. म्हणजे हे अजूनही समाजामध्ये घडतंय आणि त्याच्यासाठी मी टू जे रेणुकाजी म्हटल्या की त्या पद्धतीने जर महिला बोल्डली पुढे आल्या आणि मी घाबरणार नाही, मी हे बाय चॉईस घेतलेलं नाहीये आणि याला मी विरोध करणार, याच्यासाठी समाजामध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने महिलांची मानसिकता होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी टू बद्दल मृण्मयीचं मत जाणून घेण्या अगोदर अशा प्रकारच्या विशाखा समिती अपॉइंट केल्या गेल्यानंतर सुद्धा ज्या केसेस होतात त्या केसेसचं श्रद्धा बेलसरे पुढे होतं काय? काहीही होत नाही. विशाखा समितीची मी मंत्रालयामध्ये माहिती आणि जनसंपर्काची अध्यक्ष होते. तक्रारी मुळात कमी येतात, कारण तक्रारी बहुतेक कमी काय येतात? दोन गोष्टी असतात. एक तर त्यांना त्यांच्याच बरोबर म्हणजे जे कोण वरिष्ठ किंवा सहकारी असतील त्यांच्याबद्दल तक्रार करायची असते. तक्रार झाली तरी त्यांच्याच बरोबर पुढे काम करावं लागतं. दुसरी गोष्ट बदनामी होते, विदिन द सर्कल बदनामी होते. तिसरी गोष्ट घरचे लोक पण म्हणतात जी तक्रार करते तिचीच बदनामी होते आणि जो करतो तो सुखनेवर राहतो. ही आजही परिस्थिती आहे. कारण या देशामध्ये किंवा या जगामध्ये बदनामी फक्त बायकांचीच होते, पुरुषांची कधीही होत नाही. त्यामुळे त्यांचं काही होत नाही. आणि जेव्हा आपल्या करिअरमध्ये विशाखा समितीत आपण सदस्य प्रमुख असताना मंत्रालयामध्ये एकाही पुरुषाला याबद्दल कधीही जिम्मेदार धरलेलं नाही, कुठलीही शिक्षा झालेली नाहीये. फार तर एखाद्या वेळेस किरकोळ वेळेस त्याची या टेबलवरनं त्या टेबलवर बदली केलेली आहे. तो त्या टेबलवर ते करायला तो मोकळा झाला. याच्यासाठी मी आउट ऑफ द बॉक्स एक योजना म्हणजे एक आम्ही कल्पना राबवली. मी मंत्रालयात असताना अशा बऱ्याच तक्रारी मुली घेऊन यायच्या, बायका घेऊन यायच्या, त्या लेखी तक्रार द्यायला घाबरायच्या कारण त्यांना हे पुढचं सगळं माहिती असायचं. आम्ही एक 15-20 महिला अधिकाऱ्यांनी एक ग्रुप तयार केला आणि जर कोणी तक्रार केली की आम्हाला हा साहेब किंवा हा माणूस त्रास देतोय तर त्याचा बिनधास्त दरवाजा उघडून आम्ही आत घुसायचो आणि सांगायचो की तुम्ही रश्मीला किंवा रजनीला एनिवे कोणाला तरी बोलवलेलं आहे संध्याकाळी चहाला किंवा गप्पाला, तर मग आम्ही सगळेच जण येतो, वहिनीनं सांगा आज रात्री आम्ही मुक्कामाला सगळेच तुमच्या घरी येतो. तो घाबरायचा आणि ते प्रकरण मागे जायचं. हा कायदा नाहीये, पण विशाखा समितीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्या त्रुटीच्यावर काहीही कोणी करत नाही, काहीही अंमलबजावणी होत नाही. महिला घाबरतात आणि घाबरून त्या सहन करतात, पुष्कळ वेळ सहन करतात. आणि तुम्ही जे आता मगाशी म्हणालात की 30-30 वर्ष त्यांना बोलायला का लागतात, कारण त्यांना माहिती आहे की बोललं तर घरचे पण लोक म्हणतील की तूच तशी आहे, बाहेर जाऊन काय करतेस आम्हाला माहिती नाही. बाहेरून त्यांना न्याय मिळेल याची काही शक्यता नाहीये. त्यामुळे हे कायदे कुचकामी आहेत आणि कायदा कागदावर जरी बरा दिसत असेल, अंमलबजावणी शून्य आहे असं माझं ठाम मत आहे. सरोज खान यांनी जे विधान केलं त्या विधानामुळे मृण्मयी या क्षेत्रातल्या स्ट्रगलर मुलींना आणि त्याहीपेक्षा या क्षेत्रात काम करणाऱ्या तुझ्यासारख्या महिला अभिनेत्रींना काय संदेश गेलाय, काय वाटतं? मला वाटतं ते विधान खरोखरच फार विचित्र आणि बेजबाबदारपणातून केलं गेलं आणि त्याच्याचमुळे त्यांनी नंतर माफी सुद्धा मागितली. म्हणजे त्यांनी असा एक समज होतो की ज्या काही अभिनेत्री किंवा अभिनेते सुद्धा आपण म्हणूया, कारण कास्टिंग काउच प्रत्येकाच्या बरोबरच घडलं जातं, ते सगळेजण एकाच मार्गाने पुढे गेलेले आहेत. पण मला पुन्हा तोच मुद्दा एक सांगावासा वाटतो की तुमचा जर का स्वतःवरती, स्वतःच्या कामावरती, टॅलेंटवरती विश्वास असेल आणि तुम्ही जर का लंबी रेस के घोडे असाल ना, म्हणजे तुम्हाला जर का इन्स्टंट सक्सेस नको असेल आणि तो तुम्हाला पुरवून हवा असेल आयुष्यभर, वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत तुम्हाला काम करत राहायचं असेल, तर हा मूर्खपणा, ही गर्ता आहे आणि ही गर्तानंतर नैराश्यामध्ये जाते. त्याच्यापासून लांब राहा. दुसरी गोष्ट मगाशी तुम्ही म्हणलात ते मला खरंच त्याच्याबद्दल बोलायचं आहे की ह्याला जर का कोणी जबाबदार असेल तर जबाबदार कोण आहे, तर मला वाटतं की आपण बालपणामध्ये जाऊया. म्हणजे वय वर्ष 5 ते वय वर्ष 8 या मुलींना कित्येकदा असं होतं की घरामध्येच तुमचा काका मामा येता जाता चोरटा स्पर्श करतो. कित्येक मुलींच्या आयुष्यामध्ये हे असे अनुभव आलेले आहेत. ती पोरगी, लहान मुलगी आईकडे जाते धावत धावत, ती सांगते की आई असं असं मला विचित्र काहीतरी हात लागलेला आहे, मला कसं तरी होत आहे. आणि त्यावर आईला कळतं नक्की काय झालंय. आई घाबरून जाते, म्हणते कोणाला सांगू नकोस.
बाबांना सांगू नकोस कशाबद्दल, ह्याच्याबद्दल वाच्यता करू नकोस, हे बदलायला पाहिजे. जेव्हा तिची आई उठून तो कोण काका मामा शेजारचा पाजारचा जो कोणी असेल त्याला शिक्षा करेल आणि त्या मुलीला सिक्युअर्ड करेल की बाळा तू सांगितल्या क्षणी हा समाज सोडून मी आपल्या घरचे ह्या गोष्टी विरोधात ऍक्शन घेत आहे, जेव्हा त्या चिमुरड्या जीवामध्ये तो कॉन्फिडन्स येईल ना की आपण बोलल्यानंतर त्याचे परिणाम समोरच्या व्यक्तीला भोगायला लागताय, तेव्हा कुठेतरी ही परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. मुली बोलणार कशा? 35 वर्ष लागणारच. 35 वर्षांपूर्वी परिस्थिती काय होती हे मी वेगळं सांगण्याची गरजच नाहीये. अजूनही ती परिस्थिती आहे. तुमच्या लहान पोरांना पहिल्यांदा सांगा की सक्षमीकरण म्हणजे काय असतं, आवाज उठवणं एखाद्या अन्यायाविरुद्ध म्हणजे काय असतं, म्हणजे मग मोठेपणी हे प्रॉब्लेम नाही येणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा. चांगल्या कर्माचं फळ मिळतं, ही एनर्जी आहे आणि चांगली एनर्जी चांगल्या एनर्जीलाच अट्रॅक्ट करते. सो पॉझिटिव्ह लूप मध्ये राहा तुमच्या आयुष्यात चांगली, कारण खूप चांगली माणसं आहेत या जगामध्ये, फक्त रेपिस्टच आहेत असं नाहीये. हा अत्यंत महत्त्वाचा वीक पॉइंट दिसला की ते तुम्हाला हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं सरोज खान आणि रेणुका चौधरी यांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळते, ती वक्तव्य बेजबाबदार किंवा संशयाचं धुकं निर्माण करणार आहेत, तशी श्रद्धा बेलसरे असे अनेक अधिकारी आपण पाहिले असतील की जे अधिकारी त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या विभागामध्ये अत्यंत आदर्श असा कारभार करतात, परंतु त्यांच्या कारभारांना माध्यमात तेवढी प्रसिद्धी मिळत नाही. परंतु एखादी श्री रेड्डी येते, एखादी समीरा रेड्डी विधान करते, एखादी महिला येते आणि असं विधान करते सरोज खान, त्याच्यावर चर्चा होते, चांगल्या कामांच्या चर्चा कमी होतात. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. चांगल्या कामांच्या चर्चा होत नाहीत कारण ते सनसनाटी नसतं आणि त्याच्यामुळे चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची, महिला अधिकाऱ्यांची पण ही आपण नोंद घेतली पाहिजे. आणि ती नोंद घेणारे सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे तुम्ही आहात, माध्यम आहात. माध्यमांनी ही घेतली पाहिजे. एक मला छोटंसं उदाहरण द्यायचं आहे. मध्ये एक राजकीय नेता कुठल्या तरी उपोषणाला बसला होता आणि त्याच्या आजूबाजूला 15-20 बायका होत्या. असा एक फोटो व्हायरल झाला आणि त्याला ट्रोल केलं गेलं आणि अतिशय वाईट पद्धतीने बोलल्या गेलं. मला एक व्यक्ती म्हणून आणि एक बाई म्हणून इतकं वाईट वाटलं की राजकारणात येणं हे सोपं नाही, टिकून राहणं हे सोपं नाहीये. त्या बायकांना काय वाटलं असेल, त्यांच्या घरच्या लोकांना काय वाटलं असेल, दुसऱ्या दिवशी एखादा मोर्चा किंवा काही असेल तर तेव्हा त्या बायका जाऊ शकल्या असतील का, याचा विचार आपण समाजाने केला पाहिजे. समाजाने जेव्हा एखादी किंवा माध्यमांनी जेव्हा एखाद्या विषयावर आपण चर्चा करतो किंवा बोलतो तेव्हा समाजाने महिलांचं त्यांना दुखवू नये एवढं भान ठेवावं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की ज्यावेळेला एक सरोज खान इथल्या कास्टिंग काउच बद्दल बोलते किंवा एक रेणुका चौधरी राजकारणातल्या कास्टिंग काउच बद्दल बोलतात, तेव्हा असे शेकडो उदाहरणं असू शकतात की जी समाजासमोर येत नाहीत की जिथे कास्टिंग काउच नसतं. हाच तर खरा सवाल आहे. प्रेक्षको, कास्टिंग काउचच्या कटू सत्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न गेले तासभर मी करत होतो. रेणुका चौधरी यांचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं सर्वांनीच मान्य केलं आणि सरोज खान यांचं अत्यंत दुर्दैवी व्यक्त होतं असं देखील शायना इन्सी म्हणाल्या. पद आणि कद मिळवण्याकरता तडजोड करण्याची गरज नाही असं त्यांनी ठामपणे आज स्पष्ट केलं. जाळ्यात अडकायचं की नाही की आत्मसन्मानानं पुढे जायचं हे फक्त त्या महिलेवरच अवलंबून असतं, ती किती ठाम आहे याला महत्त्व आहे असं त्या म्हणाल्या. 2 वेळच्या भाकरीपेक्षा सन्मान महत्त्वाचा आहे हा महत्त्वाचा मुद्दा देखील त्यांनी मांडला. रेणुका चौधरी जे बोलल्या त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला अशी बाजू मांडण्याचा काहीसा प्रयत्न हेमलता पाटील यांनी केला. विशाखा समितीच्या केसेस योग्यरित्या हाताळल्या जात नाही, दोष महिलांनाच दिला जातो असे मुद्दे त्यांनी मांडले. हा मुद्दा श्रद्धा बेलसेर यांनी देखील मान्य केला. विशाखा समितीत अनेक त्रुटी आहेत आणि महिला घाबरून बोलत नाहीत या वास्तवावर त्यांनी प्रकाश टाकला. रेणुका चौधरींचं वक्तव्य धक्कादायक आणि आक्षेपार्ह आहे असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तर मराठी इंडस्ट्री ही नातेसंबंधांवर विश्वास ठेवते आणि ते बळकट असल्यामुळं कास्टिंग काउच सारखे प्रकार आपल्याकडे होत नाहीत असं मृण्मयी देशपांडे यांनी सांगितलं. अशा प्रसंगांचा सामना करण्याकरता महिलांना शारीरिकदृष्ट्यापेक्षा सुद्धा मानसिकदृष्ट्या खंबीर करायला हवं ही गरज आज समोर आली. ठामपणे नाही कसं म्हणायचं हे त्यांनी सांगितलं आणि या मृगजळापासून लांब राहण्याचं आव्हान किंबहुना ज्यांच्याकडे टॅलेंट आहे आणि जे लंबे रेसके घोडे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या काउचमध्ये सामील व्हायची गरज नाही. या सगळ्याचं मूळ आपल्या बालपणातल्या संस्कारात कसं आहे हे वर्णन देखील त्यांनी केलं. प्रेक्षक, आजच्या पिढीला सगळं झटपट हवं आहे, इन्स्टंट हवं आहे, पण हे शॉर्टकटचं यश तात्कालिक असतं. संघर्ष किंवा त्याग करून मिळवलेलं यश हे टिकाऊ असतं. झटपट मिळणाऱ्या यशासाठी
काहीतरी किंमत मोजावी लागते. काही वेळा ती कास्टिंग काउचच्या स्वरूपात असते. शॉर्टकटचा मार्ग पत्करल्यानंतर यश मिळेल की नाही याची खात्री नसते, पण अपयश मिळणार हे मात्र नक्की असतं. तेव्हा आमिषाला बळी न पडता वाटचाल सुरू ठेवली तर कदाचित प्रवास लांबचा असू शकेल, पण निश्चित ध्येयासाठी केलेला जास्त मेहनतीचा प्रवास एक स्थायी स्वरूपाचं, शाश्वत स्वरूपाचं यश देतो, हाच याचा अर्थ आहे. कास्टिंग काउच हे एक काळं वास्तव आहे, ते स्वीकारलं पाहिजे. सध्या रेड लाईट एरिया आणि चंदेरी दुनिया यांच्यामधली लक्ष्मण रेषा धूसर होत चालली आहे. हीच बाब समोर आली. ही लक्ष्मण रेषा अधिक ठळक करण्याची गरज आहे. जर एखाद्या क्षेत्रात कास्टिंग काउच मायाजाल असेल तर काम करण्यासाठी सुरक्षित ठिकाणं देखील आहेत. सुरक्षिततेची जाणीव पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये देखील आहे. तीही उदाहरणं माध्यमांनी समोर आणणं गरजेचं आहे. एखादी महिला पुढे येऊन कास्टिंग काउचबद्दल बोलत असेल तर 100 महिलांनी पुढे येऊन सुरक्षित वातावरण आहे हे देखील तितकंच सक्षमपणे सांगितलं पाहिजे. तरच त्या सुरक्षित वातावरण बोलणाऱ्या महिलांच्या कहाण्या समोर आल्यानंतर अधिक सुरक्षित वाटेल आणि तरच या चर्चेला अर्थ राहील. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. बेधडकमध्ये आज इथेच थांबतोय, पण सोमवार ते शुक्रवार दररोज भेटूयात रात्री 9 वाजता. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.